सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा, आपण जो काही टॉपिक चालू केला होता सूक्ष्मजीवांची ओळख, तर ह्या टॉपिकचा आपला आजचा भाग तिसरा म्हणजे पार्ट 3 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मागच्या सेशनला आपण थोडक्यामध्ये पहिल्या सेशनची थोडीशी रिव्हिजन घेतली होती. त्यानंतर आपल्या जे काही येणाऱ्या बॅचेस आहेत तर त्याबद्दलही माहिती पाहिली होती पहा. तर सर्वांनी जे काही पहिले 2 सेशन होते ते सर्वांनी कव्हर करून घेऊन हाच तिसऱ्या सेशनकडे यायचंय. अचानक तिसरं सेशन पाहू नका. पहिला, दुसरा आणि मग तिसरा सेशन पहा, की ज्याच्यामुळे तुम्हाला ते समजण्यासाठी अतिशय सोपं होऊन जाईल. तर आपण जो काही सेशन स्टार्ट केलं होतं, तर त्याच्यामधला जो काही पार्ट होता, तर हा चार्ट जो होता तुम्हाला सांगितलं होतं, की सगळ्यात इम्पॉर्टंट असा हा चार्ट असणार आहे, की ज्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचा रोल, कशा प्रकारे ते प्रक्रिया करतात, त्यांचा उपयोग कशा पद्धतीने होतो आणि त्यापासून कोणकोणते उत्पादन आपल्याला मिळतात हे या ठिकाणी आपण पाहिले होते. की जे काही फळ होतं कॅफिया अरेबिका, बघा याच्या शब्दावरूनच करताय कॅफी म्हणजेच काय, कॉफी यापासून बनणार आहे. अशा थोड्या थोड्या प्रकारच्या ट्रिक आपण लक्षात ठेवायच्या असतात, की कॅफिया म्हटलंय ना मग त्याच्यामध्ये नक्कीच कॉफी हा येतो. त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलिस ब्रुईस या सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो. नंतर थ्रिओब्रोम कॅको, बघा कॅको को येतोय म्हणजेच काय, कोको यापासून काय मिळतंय, कोको. थोडस ट्रिकी अभ्यास करायला सवय लावायची आहे, की त्याच्यामध्ये कॅन्डिडा, हॅनेसुला, पिचिया, त्यानंतर सॅकोमरायसिस यांचा वापर त्या ठिकाणी केला जात असतो. नंतर द्राक्षापासून मिळणारी सगळ्यांची काय, वाईन, त्यापासून काय मिळत असते, वाईन. नंतर सफरचंदापासून सिडार नावाचं एक पेय असतं, ते पेय आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. नंतर लॅक्टोबॅसिली, कॅन्डिडा असतील, पिचिया, हॅन्सुला, सॅकरोमायसिस, सिरेवेसी यांसारखे जे काही वेगवेगळे सूक्ष्मजीव आहेत तर त्यांचा रोल कशा पद्धतीने असतो, ते कशा प्रकारे उपयुक्त ठरत असतात, तर हे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर आहे. सगळ्यांनी हा चार्ट तोंडपाठ करायचा आहे. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत सूक्ष्मजीव विकरे म्हणजेच मायक्रोबियल एन्झाईम्स. सगळ्यांनी आतापर्यंत जे काही आपण पाहिलंय ते सर्व एकदा रिवाइज करूनच हा चॅप्टर पाहायचा आहे. इथून पुढे आजच्या सेशन मध्ये आपण हा चॅप्टर कव्हर करणार आहोत. हा आपल्या चॅप्टरचा लास्ट सेशन असणार आहे. पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 या 3 सेशन मध्ये आपण या चॅप्टरला कव्हर केला होता. त्याचा पार्ट 3 आपण या ठिकाणी पाहत आहोत. याच्यामध्ये काय सांगितलंय पाहता, रसायन उद्योगात आता रासायनिक उत्प्रेरणाऐवजी सूक्ष्मजीवांच्या साह्याने मिळवलेली विकरे वापरली जातात. मग आता जे काही उत्प्रेरके म्हणजेच काय, एन्झाईम्स तुम्हाला सांगितलंय पहा. उत्प्रेरके म्हणजेच काय, एन्झाईम्स. त्यांनी काय सांगितलं, की जे काही केमिकल इंडस्ट्रीज मध्ये जे काही केमिकल्स यूज केले जातात, तर आता काय केलं जातं, की रासायनिक उत्प्रेरकांऐवजी म्हणजेच केमिकल एन्झाईम्स ऐवजी मायक्रोबियल एन्झाईमचा वापर केला जातो. मायक्रोबियल एन्झाईम्स म्हणजे काय, असे एन्झाईम जे मायक्रोब्स पासून मिळवले जातात. तर त्या एन्झाईमचा वापर आता जास्तीत जास्त केला जातो या ठिकाणी सांगितले. तापमान, पीएच आणि दाब यांची पातळी कमी असतानाही ही विकरे कार्य करतात. त्यामुळे ऊर्जा बचत होते व महागड्या क्षरण रोधक उपकरणांची गरज भासत नाही. विकरे विशिष्ट क्रियांचं घडवून आणतात, अनावश्यक उप उत्पादित बनत नाहीत व शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो. बघा बघा रासायनिक खतांचा वापर जर नाही केला तरी आपल्याला त्याचे फायदे काय आहेत ते आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर जर आपण रासायनिक विकरांचा म्हणजे केमिकल एन्झाईमचा जर वापर नाही केला, तो वापर जर आपण टाळला, त्याऐवजी जर सूक्ष्मजीविक विकरे म्हणजेच काय, मायक्रोबियल एन्झाईमचा जर आपण वापर केला तर नक्कीच शुद्धीकरणाची गरज आपल्याला त्या ठिकाणी भासणार नाही. त्यानंतर त्यांचं तापमान, पीएच यांची जी काही पातळी आहे ती कमी असताना विकरी कार्य करत असतात पहा. बघा काही काही जे काही केमिकल एन्झाईम आहेत तर त्यांना स्पेसिफिक टेम्परेचरलाच, स्पेसिफिक पीएचलाच किंवा स्पेसिफिक ॲटमॉस्फेरिक प्रेशरलाच ते काय असतात, ऍक्टिव्ह असतात. पण जी काही सूक्ष्मजीव विकरे असतात तर ती विकरं कमी तापमानाला, कमी पीएच आणि कमी दाबाला म्हणजे कमी ॲटमॉस्फेरिक प्रेशरला जो काही वातावरणातील दाब असलो तर त्या दाबामध्ये ते काय असतात, कार्यरत असतात. की ज्याच्यामुळे काय होत असतं, कमी ऊर्जेमध्ये जास्तीत जास्त क्रिया त्या ठिकाणी घडत असते. म्हणजेच काय झाली, ऊर्जेची बचत त्या ठिकाणी झाली आणि ऊर्जेमार्फत नकळत होणारं प्रदूषण सुद्धा त्या ठिकाणी काय झालं, कमी झालं. सगळ्यांना आवाज व्यवस्थित आहे, आय एम ऑडिबल, सर्वांना व्यवस्थित दिसतेय स्क्रीन, ओके, सर्व क्लिअर आहे. आणि काय झालं, शुद्धीकरणाचा खर्च कमी झाला, इकॉनॉमी काय झाली, सेव्ह त्या ठिकाणी झालेली आहे आपली. सूक्ष्मजैविक विकरांच्या अभिक्रियांमध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन, त्यांचे विघटन टाळलं जातं.
तसेच विकरांचा पुनर्वापरही करता येतो, म्हणून अशी विकरे पर्यावरण स्नेही ठरत असतात. पर्यावरण स्नेही म्हणजे पर्यावरणाला आवडणारी. पर्यावरणाला कोणत्या गोष्टी आवडतात की ज्या गोष्टी त्यांच्यासाठी कशा आहेत, कमी हानिकारक आणि उपयुक्त आहेत. आता जर आपण सूक्ष्मजीव विकरे वापरली तर त्याच्यामधून ना कुठलं प्रदूषण बाहेर पडणार आहे, ना ऊर्जा जास्त लागणार आहे. म्हणजे काय झालं, ऊर्जेची बचत तर झाली, त्याबरोबर आपला खर्चही कमी झाला आणि त्याचबरोबर पर्यावरणाची होणारी जी काही हानी आहे ती पण टाळली गेली, या ठिकाणी सांगण्यात येत आहे. ऑक्सिडोरिट ऑक्सिडोरिटचिस, नंतर ट्रान्सफेरिसिस, नंतर हायड्रोक्लोरिसिस लायझेस, त्याच्यानंतर आयसोमेरिस, नंतर लायगेसिस, ही सूक्ष्मजैविक विकारांची काही उदाहरणे आहेत. विकारे म्हणजेच काय, ही काय आहेत, पूर्ण एन्झाईम्स आहेत. पा मराठीमध्ये वाचायचं म्हटलं की आपल्याला थोडासा अडथळा निर्माण होतो, त्यामुळे तुम्ही इंग्लिश मधून वाचलं तरी चालेल. बघा, लायझेस असेल, हायड्रोक्लोरिजेस असेल, ट्रान्सफेरिस असेल, ऑक्सिडोरेन्सिस असेल, नंतर आयसोमरेजिस असेल, नंतर लायगेसिस असेल, यांसारखी जी काही सूक्ष्मजीव विकरे आहेत त्यांची एक्झाम्पल म्हणजे उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिली आहेत. डिटर्जंट्स मध्ये विकरे मिसळल्याने मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही घडून येते. बघा, बरंच आपल्या आई वगैरे सांगायचे, जर पांढरे कपडे असतील, मळ जर जास्त असेल तर पाणी गरम करून त्याच्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकून तुम्ही कपडे धुवा. पण आता तसं करण्याची गरज आहे का? तर नाही. का बरं? कारण की डिटर्जंट पावडर मध्ये आता जे काही मायक्रोबियल एन्झाईम्स म्हणजे सूक्ष्मजैविक जे काही विकरे वापरण्यात येतात, तर त्याच्यामुळे काय होतं, कमी तापमानालाही ती क्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने घडून येते. थंड पाणी जरी असेल तरी त्याच्यामध्ये जर आपण डिटर्जंट पावडर टाकली तर तिचे हवी तेवढी रिएक्शन आपल्याला त्या ठिकाणी मिळते, या ठिकाणी सांगण्यात आलं. मक्यातील स्टार्चवरती बॅसिलस आणि स्ट्रेप्टोमायसिस पासून मिळवलेल्या विकरांची क्रिया घडून ग्लुकोज फ्रुक्टोज सिरप तयार सरबताचे माध्यम बनवतात. सिरप म्हणजे काय असतं, तर एक प्रकारचं ते सरबत त्या ठिकाणी असतं. चीज, वनस्पतींचे अर्क, वस्त्रोद्योग, चामडे, कागद अशा अनेक उद्योगात सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात. बघा, सूक्ष्मजीव विकारांचा उपयोग कुठे होतो? बघा, मका म्हणजेच काय, कॉर्न. सर्वांना कॉर्न माहितीये, मक्याचं कणीस सगळेजणांनी खाल्लेलं आहे. तर त्या कणसावरती काय असतं, स्टार्च असतं. पा तर त्या स्टार्चवरती काय, बॅसिलस आणि स्ट्रेप्टोमायसिस. बॅसिलस आणि काय, स्ट्रेप्टोमायसिस. तर बॅसिलस आणि स्ट्रेप्टोमायसिस नावाचे जे काही मिळवलेले विकर असतात, हे दोन काय आहेत, सूक्ष्मजीव आहेत, मायक्रोब्स आहेत. तर या मायक्रोब्स पासून जे काही एन्झाईम मिळवले गेले, म्हणजेच काय, जे काही विकर मिळवलं गेलं, तर त्या विकराचा उपयोग कशासाठी केला गेला? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप तयार करण्यासाठी. लक्षात ठेवायचं आहे, सगळ्यांनी लक्षात राहील. नंतर चीज असेल, वनस्पतींचा अर्क, वस्त्रोद्योग, चामडे, कागद अशा अनेक उद्योगधंद्यात सूक्ष्मजीव विकरे वापरले जातात. मग चामड्यांपासून वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात. बेल्ट असतील, शूज असतील, बघा, लेदर पर्स असतील, लेदरच्या बॅग्स, ह्या गोष्टी कशापासून बनतात? तर चामडे जे असतात प्राण्यांचे त्यापासून बनवले जातात. नंतर वस्त्रोद्योग, जे काही कापडाचे उद्योग आहेत पा, तर त्याच्यामध्येही त्या विकारांचा वापर केला जातो. चीज बनवणे असेल किंवा वनस्पतींचे अर्क असेल, सॉरी, तर याच्यामध्ये सुद्धा सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात. नंतर इथे काय दिलंय पा, विकाराचा स्त्रोत, सूक्ष्मजीव कुठला वापरला गेला, नंतर सेंद्रिय आम्ल कोणतं आणि त्याचा उपयोग कसा केला गेला, ह्याबद्दल आपल्याला काय दिलं, एक चार्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारी सेंद्रिय आम्ले व त्यांचे उपयुक्त सूक्ष्मजीव. सेंद्रिय आम्लांसाठी कुठले सूक्ष्मजीव उपयोगी ठरतात, त्या ठिकाणी चार्टच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. स्रोत कोणते पा, ऊस, बीट यांची मळी, अमोनिया क्षार. बघा, बीट माहितीये सगळ्यांना, रेड कलरचं, की जे HP क्रू करण्यासाठी हेल्प करतं, ते बीट. त्यानंतर ऊसाची मळी, ह्या मळीचा जो काही स्रोत आहे त्याच्यामध्ये ब्रेव्ही बॅक्टेरियम, कोरिने बॅक्टेरियम, ह्या दोन बॅक्टेरिया कार्य करत असतात. दोन सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये असतात. बघा, शेवटी काय दिलंय, बॅक्टेरियम, म्हणजे हे काय आहेत, बॅक्टेरिया आहेत. काय आहेत,
बॅक्टेरिया आहेत म्हणजेच काय आहेत, जीवाणू आहेत. काय आहेत, जीवाणू. सेंद्रिय आम्ल कोणतं, एल ग्लुटॅमिक आम्ल म्हणजेच काय, ग्लुटॅमिक ऍसिड. ग्लुटॅमिक ऍसिड. त्यानंतर त्याचा उपयोग पहा, मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच काय, अजिनोमोटो. हे उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला त्यापासून मिळत असतं. त्यानंतर ऊसाची मळी व क्षार, त्याच्यामध्ये ऍस्परजिलस नायगर. कुठला, ऍस्परजिलस नायगर. हे काय आहे, फंगस आहे पा, बुरशी आहे, कवक आहे, कवकचं उदाहरण आहे ते. त्याच्यापासून काय, कोणतं आम्ल मिळतं, सायट्रिक आम्ल, की ज्याच्यापासून पेये, गोळ्या, चॉकलेट उत्पादन त्या ठिकाणी केलं जात असतं. कशापासून, ऍस्परजिलस नायगर पासनं. त्याचा स्रोत कोणता आहे, ऊसाची मळी आणि क्षार. त्याच्यापासून काय, कोणता आम्ल मिळालं, सायट्रिक ऍसिड, सायट्रिक आम्ल. त्याच्यापासून पेय असतील, गोळ्या असतील, चॉकलेट यासारखी उत्पादनं घेतली जातात. सर्वांना पहिला चार्ट क्लिअर आहे. त्यानंतर दुसरं, ग्लुकोज व कॉर्न स्ट्रिप लिकर. त्याच्यामध्ये कुठलं, ऍस्परजिलस नायगर, सेम तीच फंगस, तेच कवक या ठिकाणी कार्यरत आहे, जे आपण मागच्या स्लाइडला पाहिलं. त्याच्यामध्ये ग्लुकॅनिक आम्ल म्हणजे ग्लुकॅनिक ऍसिड तयार होतं. कॅल्शियम व लोह कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचं उत्पादन त्यापासून केलं जातं. त्यानंतर मळी व कॉर्न स्ट्रिप लिकर, त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलिस डेल्ब्रुकी नावाचं जे काही सूक्ष्मजीव आहे, तर तो सूक्ष्मजीव उपयोगी ठरत असतो. त्यापासून लॅक्टिक ऍसिड मिळत असतं. नायट्रोजनचा स्रोत, जीवनसत्वाचं उत्पादन. तो एक काय असतो, नायट्रोजनचा उत्तम स्रोत असतो आणि त्याचबरोबर काय असतं, जीवनसत्वाचं उत्पादन त्यापासून घेतलं जातं. त्यानंतर मळी व कॉर्न स्ट्रिप लिकर, ऍस्परजिलस फेरियम व ऍस्परजिलस इटॅकॅनियस नावाचे जे काही सूक्ष्मजीव आहेत, तर त्यांच्यापासून इटॅकॉनिक आम्ल तयार केलं आणि त्यापासून कागद, वस्त्र, प्लास्टिक उद्योग, त्यानंतर डिंक उत्पादन यासारख्या उत्पादनांसाठी त्यांचा वापर करण्यात आला. हे झालं पहिलं चार्ट, की ज्याच्यामध्ये आपण काय, व्यावसायिकांना कशा प्रकारे कार्यरत असतं किंवा व्यावसायिकांना कशा पद्धतीने सूक्ष्मजीव उपयुक्त ठरतात ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. कोणाला काही अडचण असेल तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. आता आपल्याला पुढे पाहायचंय पहा, आता काय पाहिजे आपल्याला, सूक्ष्म जैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ व त्यांचे कार्य. सूक्ष्म जैविक क्रिया म्हणजे काय, मायक्रोबियल ऍक्शन्स. काय, मायक्रोबियल ऍक्शनने मिळालेले प्रोडक्ट आणि त्या प्रोडक्टचा जे काही उपयोग आहे, जे काही कार्य आहे ते आपल्या ठिकाणी पाहिजे. सूक्ष्म जैविक क्रियेने मिळालेले पदार्थ, सायट्रिक आम्ल, मॅलिक आम्ल आणि लॅक्टिक आम्ल. म्हणजेच काय, सायट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड आणि लॅक्टिक ऍसिड. त्यांचं कार्य काय आहे, त्यांचं आम्लता देणे म्हणजेच काय, ऍसिडिसिटी प्रोव्हाइड करणे. आम्लता देणे. लॅक्टिक ऍसिड कशात आढळतं, लॅक्टिक ऍसिड दह्यामध्ये, लॅक्टिक ऍसिड दह्यामध्ये, इथे सायट्रिक आहे, सायट्रिक ऍसिड लिंबामध्ये, लोणचामध्ये या ठिकाणी आढळतं, कैरीमध्ये. त्यानंतर मॅलिक ऍसिड, त्यानंतर ग्लुकॅमिक ऍसिड, लायसिन, ट्रिप्टोफॅन. याच्यामुळे काय होतं, प्रथिने बांधण्याचं कार्य कोणामार्फत केलं जातं, ग्लुटॅमिक आम्ल, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन काय करतात, ते प्रथिने बांधण्याचं काम करतात. त्यानंतर नायसिन, नॅटामायसिन. बघा, दोन आम्ल कोणते आहेत, नायट्रिन आणि नॅटामायसिन. ते पदार्थ काय करतात, सूक्ष्मजीव प्रतिबंधक असतात, म्हणजेच मायक्रोबायलला काय करतात, अगेन्स्ट रिएक्शन देण्याचं काम करतात. त्यानंतर ऍस्कॉर्बिक आम्ल म्हणजे व्हिटॅमिन सी चा जो स्रोत आहे, B12, B2, अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्व हे कार्य त्यांचं असतं. त्यानंतर बीटा कॅरोटीन असेल, लायकोपिन, त्यानंतर झॅन्थिनिन्स, ल्युटिन्स यांचं काय असतं, खाद्य रंग बनवण्यासाठी. बघा, जे काही पदार्थ असतात, गोळा खातो की नाही आपण उन्हाळ्यामध्ये, तर त्या गोळ्यावरती जे काही रंग वापरले जातात तर ते ह्यापासून बनवले जातात.
तर आता आपल्याला सगळ्यात मेन टॉपिक पाहिजे तो म्हणजे काय, अँटीबायोटिक्स, ज्याला काय म्हटलं जातं, प्रतिजैविकी. हा टॉपिक आपण इथे आता स्टार्ट करत आहोत. आतापर्यंत कोणाला जर काही अडचण असेल तर सर्वांनी सांगायचं, आत्ताच क्लिअर केलं जाईल. हे आपल्या ह्या चॅप्टरचं लास्ट सेशन आहे. ओके, म्हणजे कोणाला काही अडचण नाहीये. विविध प्रकारच्या जीवाणू, जीवाणू म्हणजेच काय, बॅक्टेरिया व कवकांपासून, कवक म्हणजेच काय, फंगस, यांपासून मिळवलेल्या प्रतिजैविकांमुळे, प्रतिजैविक म्हणजेच काय, अँटीबायोटिक्समुळे मानव व इतर प्राण्यांचे अनेक रोग आटोक्यात आले आहेत. तुम्हाला सांगितलं होतं पा, सूक्ष्मजीवांचा वापर कशासाठी केला जातो, मेडिसिन्स मध्ये पण केला जातो. तेच मेडिसिनचा एक पार्ट म्हणजे अँटीबायोटिक्स. तुम्हाला सांगितलं होतं अँटीबायोटिक्स असेल, पेनिसिलिन असेल, यांसारखे वेगवेगळ्या पद्धतीची औषधे मिळवण्यासाठी मायक्रोब्सचा म्हणजे सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. आणि या सूक्ष्मजीवांपासून जे काही आपण अँटीबायोटिक्स बनवल्या, नंतर वेगवेगळ्या औषधाची निर्मिती केली, तर त्यामुळे मानवाला आणि प्राण्याला जे काही रोग होत होते, तर ते रोग काय झाले, आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली, त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. पेनिसिलिन, सिफॅलोस्पिरिन, मोनोबॅक्टम्स, नंतर बॅसिट्रेसिन, एथ्रिओमायसिन, त्यानंतर जेंटामायसिन, निओमायसिन, स्टेप्ट्रोमायसिन, त्यानंतर टेट्राक्लिनिस, त्यानंतर वॅन्कोमायसिन्स इत्यादी प्रतिजैविके म्हणजेच काय, अँटीबायोटिक्स विविध प्रजातींच्या ग्रॅम पॉझिटिव्ह व ग्रॅम निगेटिव्ह जीवाणूंच्या विरुद्ध वापरली जातात. क्षयरोगाविरुद्ध रिफामायसिन प्रभावी ठरतं. मग सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. बॅक्टेरिया किती टाईपचे असतात, 2, ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह. ग्राम नावाचा एक शास्त्रज्ञ होता, ग्रॅम नावाचा एक सायंटिस्ट होता, एक शास्त्रज्ञ होता. ह्या शास्त्रज्ञाने एक ऍसिड तयार केलं होतं. त्या ऍसिडला जो बॅक्टेरिया पॉझिटिव्ह रिएक्शन देईल त्याला म्हटलं ग्रॅम पॉझिटिव्ह, आणि जो रिएक्शन देणार नाही त्याला म्हटलं ग्रॅम निगेटिव्ह. असं क्लासिफिकेशन त्याने केलं होतं. तर त्यांनी काय सांगितलंय की जे काही सूक्ष्मजीव आहेत त्यांचा वापर कशासाठी केला गेला, अँटीबायोटिक बनवण्यासाठी. तर क्षयरोगाविरुद्ध रिफामायसिन, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. क्षयरोग म्हणजेच टीबी, ट्युबरक्युलोसिस, क्षयरोग याच्या विरुद्ध कार्य करणारी कोणती, रिफामायसिन. काय, रिफामायसिन ही लस काय झाली, प्रभावी त्या ठिकाणी ठरली. ही सुद्धा कशापासून तयार झाली, मायक्रोब पासून. प्रतिजैविकी म्हणजेच काय, अँटीबॉडीज असतील त्यापासून तयार झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हायड्रोजन वायू म्हणजेच काय, हायड्रोजन गॅस. हायड्रोजन वायू हे भविष्यातील इंधन मानलं जातं. बघा आपल्याला काय पाहिजे, आता प्रतिजैविकी पाहिली आपण, आता आपल्याला काय पाहिजे, जैव इंधन म्हणजेच काय, जैव इंधन आपण कशाला म्हणू शकतो, इको फ्रेंडली जे काही फ्युएल आहे पा, त्या इको फ्रेंडली फ्युएलला काय म्हणतो आपण, जैव इंधन. तर ते जैव इंधनाबद्दल आपल्याला या ठिकाणी पाहिजे. आता नवीकरण योग्य, याला काय म्हटलं जातं, ग्रीन एनर्जी पण त्या ठिकाणी म्हणू शकतो आपण. नवीकरण योग्य ऊर्जा स्रोतांमध्ये जैव इंधन हे महत्वाचं साधन आहे. ही इंधने घनरूप म्हणजेच काय, दगडी कोळसा, शेण, पिकांचे अवशेष, द्रवरूप फॉर्म मध्ये काय, वनस्पतींचं तेल, किंवा अल्कोहोल वायुरूप. आता अल्कोहोल म्हणजेच काय, इथे इथेनॉल येतं पा, काय येत असतं, इथेनॉल. क्लिअर आहे. वायुरूप काय आहे, गोबर गॅस, कोल गॅस अशा स्वरूपात उपलब्ध होतात.
ही इंधने मुबलक प्रमाणात व सहज उपलब्ध होऊ शकतात. भविष्यकाळात भरवशाची अशी ही इंधने आहेत. आता आपल्याला काय करायचं, याचं व्यवस्थित क्लासिफिकेशन या ठिकाणी लिहून घ्यायचंय. सर्वात प्रथम काय करायचं बघा, कुठलीही गोष्ट दिली की तिला चार्ट फॉर्म मध्ये मांडायचा प्रयत्न करायचा. जैव इंधने. आता जैव इंधने कशी आहेत, तिन्ही फॉर्म मध्ये आहेत. वायू पण आहेत, नंतर द्रव पण आहेत आणि घन पण आहेत. घनरूप, द्रवरूप आणि काय वायुरूप, अशा तीनही रूपांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. आता वायुरूप कोणकोणती आहेत, गोबर गॅस आणि कोल गॅस. कुठली आहेत, गोबर गॅस आणि कोल गॅस. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, जैव इंधनांमध्ये वायुरूप कुठली, गोबर गॅस आणि कोल गॅस आणि कोल गॅस. ही दोन इंधने कशी आहेत, वायुरूप आहेत, जैव इंधने आहेत. त्यानंतर द्रवरूप कोणकोणती आहेत या ठिकाणी पाहायचं आपल्याला, अल्कोहोल आणि वनस्पती तेल. कुठली, अल्कोहोल आणि वनस्पती तेल. अल्कोहोल म्हणजे आपण त्याला इथेनॉल सुद्धा म्हणू शकतो. अल्कोहोललाच कधी कधी काय म्हटलं जातं, इथेनॉल. त्यानंतर घनरूप. घनरूप कुठकुठली आहेत, तर दगडी कोळसा असेल, शेण असेल, पिकांचा अवशेष असतील, त्यांचा समावेश कशात केला गेला, घनरूप. दगडी कोळसा, प्राण्यांचे अवशेष, आणि काय, शेण. बघा, जैव इंधने होती. जैव इंधने कशात, तीन स्वरूपांमध्ये असतात, वायुरूप, द्रवरूप आणि घनरूप. त्याच्यामध्ये द्रवरूप कुठकुठली, अल्कोहोल म्हणजेच इथेनॉल, नंतर वनस्पती तेल. घनरूप कोणकोणती, दगडी कोळसा, प्राण्यांचे अवशेष आणि शेण. वायुरूप, गोबर गॅस आणि कोल गॅस. अशा पद्धतीने चार्टच्या फॉर्म मध्ये कधी पण अभ्यास करायचा आहे. सर्वांना क्लिअर आहे, सर्वांना क्लिअर आहे का. जैव इंधने तीन प्रकारांमध्ये असतात, वायुरूप, द्रवरूप आणि घनरूप. वायुरूप कोणती, गोबर गॅस आणि कोल गॅस. द्रवरूप अल्कोहोल, इथेनॉल म्हणजेच वनस्पती तेल. त्यानंतर घनरूप दगडी कोळसा, प्राण्यांचे अवशेष आणि शेण. सर्वांनी हा चार्ट ड्रॉ करून घ्यायचा आहे. कोणाकडे नोटबुक अवेलेबल असतील, कधी पण लेक्चर पाहताना कीर्तनाला बसल्यासारखं नाही बसायचंय. आपल्याकडे नोटबुक असेल, पेज असेल तर ते हवं. त्यानंतर हायड्रोजन वायू पहा. तर जो काय हायड्रोजन गॅस आहे त्याबद्दल पहा. हायड्रोजन वायू हे भविष्यातील इंधन मानलं जातं, म्हणजेच काय, फ्युचर फ्युएल त्याला म्हटलं जातं. कशाला, हायड्रोजन गॅसला फ्युचर फ्युएल म्हणजेच काय, भविष्यातील इंधन. प्राण्यांचे जैविक प्रकाश अपघटन म्हणजेच काय, बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर या प्रक्रियेत जीवाणू प्रकाशीय क्षपन म्हणजेच काय, फोटो रिडक्शन करतात व हायड्रोजन वायू मुक्त होत असतो. इंधनाप्रमाणेच विविध औद्योगिक रसायने सूक्ष्म जैविक प्रक्रियांनी बनविली जातात. उदाहरणार्थ रसायन उद्योगधंद्यात कच्चा माल म्हणून उपयुक्त ठरणारी विविध अल्कोहोल्स, ऍसिटोन, कार्बनी आम्ल, मेद घटक, नंतर पॉलिसॅकराइड्स, प्लास्टिक, खाद्यपदार्थ उत्पादनांचा कच्चा माल म्हणून यापैकी काही उपयोगी ठरतात. बघा, जे काही फोटो रिडक्शन असतं तर त्यापासून काय केला असतो, हायड्रोजन गॅस काय केला जातो, रिड्यूस केला जातो. रिडक्शन करणं म्हणजेच काय, सोडून दिला जातो. तर तो काय आहे, हायड्रोजन वायू आपल्या भविष्यातील फ्यूल म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यानंतर आपल्याला काय पाहायचं आता, सूक्ष्म जैविक प्रदूषण नियंत्रण म्हणजेच काय, मायक्रो बायोएल पोल्युशन कंट्रोलर. म्हणजेच काय, मायक्रोब्स पासून, सूक्ष्म जीवांपासून प्रदूषण कशा प्रकारे कमी करण्यात येईल, प्रदूषणाला कशा प्रकारे आपण आळा घालू शकतो त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच घनकचरा, सांडपाणी, विविध प्रदूषके हे घटक वाढत जातात. बघा, लोकसंख्या वाढली म्हणजे लोकांच्या गरजा वाढल्या. लोकांच्या गरजा वाढल्या म्हणजे काय वाढलं, प्रदूषण त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसत असतं.
त्यांच्याबरोबरच पसरणारी रोगराई व होणारा पर्यावरणाचा ऱ्हास या जागतिक पर्यावरण समस्या बनल्या आहेत. बघा, लोकसंख्या वाढली, हम दो हमारे दो ही जी काही पद्धत आहे ती पहिले नव्हती. वाढत्या लोकसंख्येमुळे अमर्याद अशा लोकांच्या गरजा झाल्या, तिच्या गरजांसाठी, त्या गरजा भागवण्यासाठी लोक काय करू लागला, तर अनावश्यक अशा साधनांचा अतिवापर त्या ठिकाणी करू लागला, की ज्यामुळे पर्यावरणामध्ये प्रदूषण तर वाढलं, कचरा असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यालाही आपल्याला यापुढे तोंड द्यावं लागत आहे. त्याचं कारण कोणतं आहे प्रमुख? पॉप्युलेशन एक्सप्लोजन, म्हणजे वाढतं लोकसंख्या. नंतर विशेषतः लोकसंख्येची उच्च घनता असणाऱ्या भारतासारख्या देशाची शहरे ह्या समस्याग्रस्त आहेत. मग आपल्या भारतामध्ये एकही समस्या नाही असा दिवस एकही येऊ शकत नाही. भारतामध्ये गरिबी, दरिद्री असेल, बेरोजगारी असेल, रोगराई असेल, ह्यासारख्या सगळ्याच समस्या अतिशय महामारीचे कारण ठरत आहेत. समस्यांचे योग्य वेळी, योग्य प्रमाणात निराकरण न झाल्यास सर्व सजीवांच्या पुढच्या पिढ्यांचे जीवन अवघड ठरेल. सूक्ष्मजीवांची पर्यावरणीय भूमिका आता पाहूया. बायोगॅस संयंत्र, कंपोस्ट निर्मिती यांद्वारे घनकचऱ्याची विल्हेवाट लावताना सूक्ष्मजीवांची मदत घेतली जाते. मग मोठ्या प्रमाणावर काही टनांमध्ये दररोज जमा होणाऱ्या नागरी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशी लावत असतील हे या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. बघा, जो काही घनकचरा आहे तर त्याच्यावरती वेगवेगळे सूक्ष्मजीव कार्यरत करून त्यांचं रूपांतर कंपोस्ट खतामध्ये केलं जात असतं. त्या पद्धतीने आपण काय केलं, घनकचऱ्याचं रूपांतर केलं, त्यांची विल्हेवाट त्या ठिकाणी लावलेली आहे, की ज्यामुळे काय झालं, पर्यावरणामध्ये असणारा जो काही कचरा आहे त्या कचऱ्याचं प्रमाण काय झालं, कमी झालं. बघा, लोकसंख्या वाढली. आता आपल्याला काही घटक पाहिजे आहेत की जे कसे असतात एकमेकांवरती अवलंबून आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतील. बघा, लोकसंख्या जर वाढली तर पॉप्युलेशन वाढलं गेलं, पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं तर प्रदूषण पण काय होईल, वाढणार आहे. प्रदूषण काय होईल, वाढेल. रोगराई वाढेल. त्यानंतर जे काही समस्या आहेत तर त्या समस्या काय होतील, वाढत जातील. आपल्या भारतासमोर असणारी आव्हाने जी आहेत तर ती आव्हानांचं प्रमाण असेल, त्यांची संख्या असेल, ती दिवसेंदिवस काय होणार आहे, वाढत चालणार आहे, की ज्यामुळे आपला जो काही विकास आहे तो विकास काय होत चालेल, कमी त्या ठिकाणी होताना दिसेल. म्हणजेच आपल्या भारताला कुठेतरी विकासाला हातभार लावण्यासाठी आपल्याला लोकसंख्या नियंत्रण ठेवावे लागेल, की लोकसंख्या जर नियंत्रित ठेवली तर प्रदूषण नियंत्रित राहील. प्रदूषण जर नियंत्रित असेल तर रोगराई जी आहे तर तिचं प्रमाण काय होईल, कमी होईल, की ज्याच्यामुळे आपल्या समस्या कमी होतील, समस्यांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल आणि आपल्या विकासाला काय होईल, हातभार लागेल आणि आपला भारत सुद्धा एक महासत्ता देश म्हणून उदयास येईल. सर्वांनी लक्षात घ्यायचंय. त्यानंतर भूमिभरण स्थळे, लँड फिलिंग. बघा, आपण जो काही आपत्ती व्यवस्थापन पाहिला होता तर त्याच्यामध्ये पण लँड फिलिंग काय असतं, भूमिभरण स्थळे काय असतात ते या ठिकाणी पाहिली होती. शहरात जमा होणारा विघटनशील कचरा ह्या पद्धतीसाठी वापरला जातो. नागरी वस्तींपासून लांब मोकळ्या जागेत खड्डे करून त्यात प्लास्टिकचे अस्तर घातले जातात. बघा, मानवी वस्तूपासून लांब म्हणजे एखाद्या डोंगराच्या भागात किंवा लांब शेतामध्ये मोठे मोठे खड्डे खोदले जातात, की ज्याच्यामध्ये प्लास्टिक असेल किंवा इतर घनकचरा त्यामध्ये टाकला जातो. कचऱ्यातील अशुद्ध किंवा विषारी पदार्थ, द्रव झिरपून मातीचे प्रदूषण होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. दाबून गोळा केलेला कचरा म्हणजेच काय, कॉम्प्रेस्ड वेस्ट. दाबून म्हणजे काय, कॉम्प्रेस केलेला, तयार केलेल्या खड्ड्यात टाकला जातो व त्यावर माती, लाकडाचा भुसा, हिरवा कचरा म्हणजे पालापाचोळा, विशिष्ट जैव रसायनांचा थर पसरवला जातो. काही ठिकाणी त्यात बायो रिएक्टर्स मिसळले जातात. कचरा व माती किंवा थरासाठी वापरलेले विशिष्ट पदार्थ यातील सूक्ष्मजीव कचऱ्याचे विघटन करतात. बघा काय केलं जातं, शेतापासून लांब किंवा मानवी वस्ती जिथे आहे तर मानवी वस्तीपासून लांब असा एक खड्डा खोदला जातो, की ज्याच्यामध्ये संपूर्ण कचरा टाकला जातो. संपूर्ण कचरा टाकला जातो. अशा पद्धतीने खड्डे भरले जातात. काय केले जातात, भरले जातात. त्यानंतर त्याच्यामध्ये ते पाणी झिरपू नये. बघा, पाणी जर खाली झिरपलं विषारी वायू काय होतील, मातीमध्ये मिसळले जातील आणि माती काय होईल,
प्रदूषित होईल म्हणून काय केलं जातं, एक प्लास्टिकचं आवरण, प्लास्टिक आवरण. बघा शेततळ्यामध्ये असतं की नाही प्लास्टिकचं आवरण, पाणी झिरपू नये म्हणून, त्याच पद्धतीने प्लास्टिकचं आवरण याच्यामध्ये पण टाकलं जातं. त्यानंतर त्याच्यावरती हा सर्व जो काही कचरा आहे तर या कचऱ्यावरती पालापाचोळा, याच्यामध्ये काय असू शकतं, पालापाचोळा असू शकतो. त्यानंतर कधी कधी बायो रिएक्टर्स पण वापरले जातात. बायो रिएक्टर्स असेल, पालापाचोळा यांसारखी जी काही जैविक विघटन करणारे घटक आहेत तर ते याच्यावरती पसरून दिले जातात. काय केले जातात, पसरले जातात. आता हे कचऱ्याचं काय होईल, यांच्या मार्फत विघटन होईल. विघटन झालं तर त्यांचं काय होईल, खत तयार होईल. आणि खत जर तयार झालं तर त्या खताचा जे काही उपयोग आहे तर तो आपण शेतीसाठी नक्कीच करू शकतो. सगळ्यांना इथे क्लिअर झालं असेल. एक मानवी वस्तीपासून, लोकवस्तीपासून काय केला जातो, दूर अशा अंतरावरती जमिनीमध्ये एक मोठा खड्डा खोदला जातो की ज्याच्यामध्ये सर्व कचरा पुरला जातो. त्या कचऱ्यावरती पालापाचोळा असेल किंवा बायो रिएक्टर्स असतील त्यांच्या मदतीने की त्यांचं विघटन केलं जातं. विघटन म्हणजेच काय, डिकम्पोजिशन केलं जात असतं की ज्यामुळे त्या कचऱ्याची विल्हेवाट त्या ठिकाणी लागते. आणि यामधून निघणारा जो काही विषारू वायू असेल किंवा विषारी पाणी असेल, विषारी द्रव पदार्थ असतील तर ते खाली मातीमध्ये झिरपून माती प्रदूषित होऊ नये म्हणून त्याला एक प्लास्टिकचं आवरण त्या ठिकाणी दिलेलं असतं. हे सर्वांना क्लिअर आहे. तर त्यालाच आपण काय म्हणत असतो, लँड फिलिंग म्हणजेच भूमिभरण स्थळ. नंतर पुढे आपल्याला काय पाहिजे, सांडपाणी व्यवस्थापन. गावांमध्ये प्रत्येक घरातील सांडपाणी लगतच्या जमिनीत किंवा बायोगॅस संयंत्रणात सोडलं जातं. पण मोठ्या शहरात जमा होणारं सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेऊन त्यावर सूक्ष्म जैविक प्रक्रिया कराव्या लागतात. बघा गावाकडे म्हणजे कुठे, खेड्या गावांमध्ये. सर्वांना हा पण क्लिअर आहे. आपण कलर चेंज करूया. बघा खेडेगावांमध्ये म्हणजे जे काही छोटे छोटे गावं आहेत किंवा खेडे असतील तर ग्रामीण भागामध्ये काय केलं जातं की जे काही सांडपाणी आहे तर ते कुठं जमिनीमध्ये किंवा बायोगॅस संयंत्रात, बघा बायोगॅस मशीन असतात बघा बऱ्याच गावांमध्ये, तर त्यामध्ये ते सांडपाणी सोडलं जातं की ज्याच्यापासून पुढे चालून खतांची निर्मिती होत असते. पण मोठ्या शहरात मात्र हे पाणी जशाच्या तसं सोडता येत नाही. तर त्या पाण्यावरती, त्या जमा होणाऱ्या सांडपाण्यावरती आपल्याला काय करावं लागतं, प्रक्रिया केंद्रात येऊन सूक्ष्म जैविक प्रक्रिया म्हणजेच काय, मायक्रोबायल ऍक्शन त्या ठिकाणी करावी लागत असते की ज्यामुळे त्या पाण्यामध्ये असणारे जे काही विषारी पदार्थ असतील तर त्यांचं प्रमाण काय होईल, कमी होईल. सांडपाण्यातील कोणत्याही संयुगाचे विघटन करणारे, त्याचबरोबर कॉलरा, अगन, टायफॉइड जीवाणूंना नष्ट करणारे सूक्ष्मजीव त्यामध्ये मिसळले जातात. ते सांडपाण्यातील कार्बनी पदार्थांचं विघटन करून मिथेन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल त्यांना मुक्त करतं. फिनॉल, त्यानंतर ऑक्सिडायझिंग जीवाणू हे सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन करतात. त्यांना काय म्हटलं जातं, झेनोबायोटिक्स. बघा जे काही मानवनिर्मित रसायन असतात म्हणजे काय, आर्टिफिशियल म्हणजेच मॅनमेड जे काही फर्टिलायझर्स म्हणू शकतो आपण त्यांना, की ते जे काही आहे त्यांना काय म्हटलं गेलं, झेनोबायोटिक्स. मग ग्रामीण भागामध्ये जे काही सांडपाणी असतं पा, जे काही सांडपाणी आहे त्याचं वर्गीकरण कसं केलं गेलं, शहरी भाग आणि ग्रामीण भाग. त्यानंतर ग्रामीण भाग. आता शहरी भागामध्ये काय केलं जातं की त्या पाण्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया केल्या जातात. ते पाणी थोडंसं शुद्ध केलं जातं. त्याच्यामध्ये टायफॉइडला कारणीभूत असणारे किंवा डिसेंट्रीसाठी कारणीभूत असणारे जे काही घटक असेल किंवा जे काही मायक्रोब्स असतील ते मायक्रोब्स इथे काय केले जातात, त्या प्रक्रियेमधनं नष्ट केले जातात. आणि ग्रामीण भागामध्ये हे पाणी बायोगॅस संयंत्रणामध्ये किंवा जमिनीमध्ये काय केलं जातं, डायरेक्टली सोडलं जातं. हा फरक सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे समुद्रात विविध कारणांनी पेट्रोलियम तेलाची गळती होत असते. हे तेल जलचरांसाठी घातक, विषारी ठरू शकतं. पाण्यावर आलेल्या तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करणं सोपे नाही. बघा यांत्रिक पद्धतीने दूर करायचं म्हटलं की आपल्या शासनाला काय लागत असतो, खर्च लागतो. तर तो खर्च कमी करण्यासाठी काय केलं जातं, इथे जैविकांचा म्हणजेच मायक्रोब्सचा वापर त्या ठिकाणी केला जात असतो.
पण अल्केनी बोरॅक्स, बॅर्क्युमेसिस व स्युडोमोनास जीवाणू पाण्यामध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये काय असते, प्रेझेंट असते. सगळ्यांनी हे 3 बॅक्टेरिया लक्षात ठेवायचे आहेत. अतिशय इम्पॉर्टंट जी काही तेलगळती होते तर ते तेलाला पिऊन घेण्याचं किंवा त्यांना शोषून घेण्याचं काम आणि त्यांच्यामध्ये ती क्षमता त्या ठिकाणी असते. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला ह्या जीवाणूंच्या समूहांचा वापर केला जातो. त्यांना हायड्रोकार्बन क्लास्टिक बॅक्टेरिया म्हणजेच काय HCB म्हणतात. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कुठल्या बॅक्टेरियांचा म्हणजे कुठल्या जीवाणूंचा समावेश HCB मध्ये होत असतो, तर तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी लिहायचे आहेत. अल्केनी बोरॅक्स, नंतर बर्क्युमेन्सिस, नंतर स्युडोमोनास. नंतर HCB हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणण्यात व अभिक्रिया कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. बघा कुठल्याही केमिकल रिएक्शन मध्ये तयार होणारा गॅस कोणता, कार्बन डायऑक्साईड, आणि त्याचा बाय प्रोडक्ट वॉटर म्हणजेच पाणी. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. अलीकडच्या काळात नागरी कचऱ्याचा फार मोठा भाग ह्या प्लास्टिकने व्यापला. बघा सर्वात जास्त सध्या जर कुठल्या गोष्टींचा आपण वापर करत असतो तर तो म्हणजे काय, पाणी. आयोडनला साकिएन्सिस त्यानंतर विब्रिओ प्रजाती की पेटचे विघटन करतात असे आढळले गेले. तसेच कचऱ्यातील रबराचे विघटन करण्याची क्षमता कशामध्ये आहे, ऍक्टिनोमायसिटिस, त्यानंतर स्ट्रेप्टोमायसिस, त्यानंतर नॉर्डकॉडिया, त्यानंतर काय ऍक्टिनोपेन्सेस ह्या जीवाणूंच्या प्रजातीमध्ये आढळला गेला. खाणीतून बाहेर पडणारे पदार्थ व आम्लप्रजन्य यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड असतं. यामध्ये पुतळे, पूल, इमारतींमधील धातूंचे क्षरण होणे, त्यानंतर ऍसिडोबॅसिलस, नंतर फेरॉक्सिडन्स व ऍसिडिफिलियम प्रजाती ह्या जीवाणूंसाठी सल्फ्युरिक आम्ल हा ऊर्जा स्रोत आहे. म्हणून आम्लपर्जन्यापासून होणारे भूप्रदूषण हे जीवाणूंना आटोक्यात आणत असतात. बघा सर्वांनी ताजमहल पाहिला असेल पा, जगाचं 8वं आश्चर्य म्हणून ताजमहलला आपण ओळखतो. पण ह्याच आम्लपर्जन्यामुळे ऍसिडिक रेनमुळे त्यावरती सुद्धा काय झालेलं आहे, छिद्र त्या ठिकाणी पडलेले आढळतात. पांढरा असणारा तो ताजमहल कुठेतरी थोडासा पिवळसर झालेला आढळतो. त्यासाठी कारणीभूत काय आहे, तर रासायनिक म्हणजे आम्ल पर्जन्य. त्यामुळे प्रदूषणाला आळा घालणं हे आपलं काळाची गरज आहे. इतर ताजमहल सारख्या अशा अद्भुत गोष्टी जर नष्ट झाल्या तर पुढील पिढ्यांसाठी ते घातक ठरू शकेल. पुढील पिढ्यांना आपला इतिहास त्या ठिकाणी आपल्याला पाहू देणार येणार नाहीये. त्यामुळे प्रदूषणाला आळा घालणं हे आपलं सर्वात मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आहे. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे, सूक्ष्मजीव व शेती. तर बघा जे काय हा टॉपिक आहे आपला सूक्ष्मजीव आणि शेती. सूक्ष्मजैविक संरोग किण्वन प्रक्रियेने काही सूक्ष्मजीवयुक्त संरोग बनवले जातात. पेरणी आधी बियांपासून या पोषक स्वरूपाची फवारणी केली जाते, तर काही स्वरूप हे वनस्पतीमध्ये सोडले जातात. बघा जे काही शेतकरी लोक असतात पा, तर आपली शेती कशी चांगली येईल ह्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत जातात. तर त्याच पद्धतींमध्ये जे काही सूक्ष्मजीव आहेत, मायक्रोब्स आहेत, त्या मायक्रोब्सच्या हेल्पने सुद्धा शेती केली जाते. स्वरूपातील सूक्ष्मजीव त्या वनस्पती पोषक द्रव्याचा पुरवठा करून वाढीस मदत करत असतात. वनस्पतीजन्य अन्नाचा दर्जा वाढवत असतात. त्यानंतर सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजिनेस त्यानंतर ॲझोटोबॅक्टेरिया युक्त द्रव्य त्या ठिकाणी वापरले जातात. बघा ही जी काही बॅक्टेरिया आपण पाहिलेत, नायट्रोजिनेस असेल, नंतर ॲझोटोबॅक्टेरिया युक्त जे काही द्रव्य असतात तर ती वापरल्याने वनस्पतीचं पोषण जे आहे ते पोषण त्या ठिकाणी वाढत असतं. रासायनिक खतांमुळे होणारे भूप्रदूषण ह्या द्रव्यांमुळे रोखलं जातं. शेती उद्योगातील रासायनिक कीडनाशक व कीटकनाशके यामधून फ्लुरासिटामिक सारखी रासायनिक द्रव्ये त्या ठिकाणी मातीत मिसळतात. बघा जे काही केमिकल फर्टिलायझर्स आहेत, आपण नेहमी ऐकत असतो की रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची सुपीकता कमी होते. तर त्याच विरोधात सूक्ष्मजीवापासून तयार झालेली जी काही सेंद्रिय खतं असतील त्यांचा वापर आपण सर्वांनी करायला हवा. ती इतर वनस्पती व गुरांसाठी घातक ठरतात, मानवासाठी त्वचारोगकारक ठरतात. ही मातीतील कीटकनाशके सूक्ष्मजीवांमार्फत नष्ट करता येतात. बघा जी काही रसायने वापरतो तर ती रसायने जेव्हा मातीमध्ये मिसळतात तेव्हा इनडायरेक्टली ती झाडामधून आपल्यापर्यंत पोहोचली जातात. तर त्यामुळे आपल्याला सुद्धा जे काही त्वचेचे विकार असतील किंवा वेगवेगळ्या घातक पदार्थांशी आपल्याला सामना करावा लागतो, तर तो टाळण्यासाठी सर्वांनी सूक्ष्मजीवांचा किंवा सेंद्रिय खतांचा वापर त्या ठिकाणी करायला हवा. नंतर जैव कीटकनाशके म्हणजे बायो इन्सेक्टिसाइड्स या ठिकाणी आपल्याला पाहिजे.
नंतर जीवाणू व कवक यापासून मिळवलेले व पिकांवरील कीड कीटक रोगजंतूंचा नाश करणारी द्रव्य जीवाणूंपासून मिळवलेली टँक्सॅनिनी जैवतंत्रज्ञानाने थेट वनस्पतींमध्येच अंतर्भूत केली जातात. कीटकांसाठी ही विषारी असलेले कीटक व त्या वनस्पतींना खात नाहीत. जीवाणूप्रमाणेच कवके व विषाणू काही प्रजातींचा वापर जैव कीटकनाशके म्हणून केला जातो. किण्वन प्रक्रियेमध्ये मिळणारे उत्पादन कोणते? स्पायनोडोसाळ हे जैव कीटकनाशक आहे. बघा, जैव कीटकनाशक म्हणजेच काय की जे काही मायक्रोब्स पासून मिळाले जे काही कीटकनाशके असतील, तर जे काही इन्सेक्टिसाइड्स आहेत तर त्या इन्सेक्टिसाइड्समुळे कुठलाही दुष्परिणाम न होता आपण त्या कीटकांना काय करू शकतो? मर्यादित आणू शकतो, त्यांचं प्रमाण कमी करू शकतो या ठिकाणी सांगितलं गेलंय. असा हा आपला चॅप्टर जो आपण भाग 3 मध्ये भाग 1, भाग 2 आणि भाग 3 अशा 3 पार्ट मध्ये संपवलेला आहे तो या ठिकाणी संपतोय. सर्वांनी हे सेशन अटेंड करायचं, सर्वांनी सेशनला लाईक करायचं आहे. सर्वांना थँक्यू.